हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आज 2 दिवसात तिसऱ्या दिवसानंतर व्हिडिओ बनवते. कारण आहे थोडं मेंटल पीस पाहिजे किंवा कशासाठी. एक साधना ॲप करून आहे, तिथे मी थोडंसं तर त्यांचे काही असतात साधना असतात, म्हणजे मेडिटेशनच बोलू शकतो. काय होतं, एका टायमानंतर ते लग्न झालेलं प्रत्येक बाईला किंवा आता जिथे माझ्या होते तिथे ॲक्च्युली खूप यंग लोक आले होते. मला बघून खूप आश्चर्य वाटलं. चांगली गोष्ट आहे. कशासाठी माहिती आहे, आत्तापासूनच जर तुम्ही एका म्हणजे कशासाठी मेंटल पीस कशासाठी असतो, ज्यावेळेस तुम्ही एका लेवलनंतर सगळं मिळालेलं असतं तरी तुम्हाला आतून असं वाटतं काहीतरी कमी आहे, काहीतरी कमी आहे. त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं महत्त्व कळेल. म्हणजे आज माझ्या आईच्या वयाचं बोलू शकतो आपण, देवधर्म किंवा काय ह्याच्यासाठी नाही आहे. ते मेंटल पीस आहे. मेंटल पीस म्हणजे काय, की एका वेळेला तुम्हाला असं होतं यार हे सगळं आहे, तरी पण ते सॅटिस्फॅक्शन नाही आहे किंवा स्वतःला जे वाटतं आहे आपण ते कंटिन्यू कसं ठेवायचं. म्हणजे मला जोपर्यंत गाडी घ्यायची होती ती घेतली, तर त्याचं काय म्हणजे त्या गोष्टीची जी एक एक्झाम्पल देते, त्याच्यानंतर त्या गोष्टीची व्हॅल्यू पाहिजे तेवढं सॅटिस्फॅक्शन लाईफ टाईम नाही भेटत. मग त्याच्यासाठी काय करायचं, आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. पाहिजे असेल खाली कमेंट करा, मी टाकते डिटेल. जर लागलं तर त्याच्यात काय होणार, एक दिवसभराचे 20-25 मिनटं थोडंसं मेडिटेशन झालं, खूप फरक पडतो. मी माझा एक्सपिरियन्स सांगते, मी बाकीच्यांचं सांगणार नाही. कारण मी अशी आहे ना की फिरणं, अख्खं इंडिया फिरून झालं आहे माझं. त्याच्यानंतर पार्ट्या, डान्स, मजा, म्हणजे येत तर नाही बट डान्स वगैरे, पण हे सगळं एन्जॉय असतो ना लाईफचा, तो मी सगळा असं बोलू शकतो की झालं आहे. बट त्याच्यानंतरही असं वाटतं काहीतरी कमी आहे. त्या लेवलला हे करायचं. बघा, माझं जे बोलणं आहे तुम्हाला आत्ता नाही कळणार, ज्यावेळेस तो टाईम येतो तो प्रत्येकाला कळतो की काय कमी आहे ते मी कशातून कंप्लीट करू शकतो. त्यासाठी पण एक गोष्ट सांगते, आज आयुष्य खूप पुढं निघून चाललं आहे. माझ्या विचाराशी तुमचे विचार जुळतीलच असं नाही. मी माझं जे काय असेल ते मी तुम्हाला, मला जे वाटतं ते मी तुम्हाला शेअर करते. कसं असतं, आपण चाललो आहे लग्न, मुलं मोठी होणं, शिक्षण, एज्युकेशन, आयुष्य पुढं निघून जातं. आपण तिथे पोचून पण मग काय करायचं राहिलं, काय करायचं, आता काय करायचं राहिलं नाही आहे माझं, असं मला तरी वाटतं. ठीक आहे, एका लेवल बिझनेस आहे, चालू आहे, मुलगीचं चालू आहे एज्युकेशन, सगळं चालू आहे व्यवस्थित. आपण आता मला काय पाहिजे, आता मला या लेवलला काय पाहिजे त्याच्या शोधात आहे मी. म्हणजे मी हे सगळं करून पण मला जे पाहिजे होतं ते मिळालं का, या शोधात आहे मी. काहीतरी वेगळा टॉपिक होता, 2 दिवस व्हिडिओ नाही टाकू शकले, बट ठीक आहे, चला काहीतरी असतं. डिटेल टाकते मी. यूट्यूबवर मी त्यांचे व्हिडिओ बघितलेले, परकोम भट म्हणून आहेत. काही गोष्टी त्यांनी जे सांगितलं मला टच, म्हणजे बोलतो ना की आपण एका फेजमधून जात असतो ना, त्यावेळेस ती गोष्ट आपल्याला खूप टच करते. तसं असं काय मला जगाचं मोठं दुःख आहे असं काय नाही, बट या लेवलला 42 वयात गरज आहे मला मेंटली सॅटिस्फाईड, मेंटली स्टेबल. ह्या गोष्टी डोक्यात, त्या गोष्टी, ह्याचं धुणं त्याचं, एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे ना, मी कोणाची जास्त टचमध्ये, त्यामुळे या सगळ्या गोष्टीत मी जास्त असते. मला असं वाटतं की तुम्ही पण ट्राय करा, जर तुम्हाला जमलं त्याच्यातून तुम्हाला काहीतरी मिळेल. आणि जे यंग लोक होते, आज यंग जनरेशन त्या प्रोग्रामला होते, साधना ॲपच्या प्रोग्रामला, खूप चांगली गोष्ट आहे. माझ्या मुलीला न्यायचं होतं, बट तिचं काय एक्झाम आहे नेक्स्ट मंथला, तर सुरुवातीला तर नाही पॉसिबल झालं.
पण ठीक आहे, भरपूर लोक होते. म्हणजे लेडीज कमी होत्या आणि जेंट्स मुलं म्हणजे असतील 20 22 25 वर्ष. मानलं पाहिजे. जे काय शोधत आहेत, जे मी शोधते ते शोधत आहेत, पण आता लवकरच शोधत आहेत. तर पुढे जाऊन माझ्या वयापर्यंत तेचपर्यंत त्यांना हा प्रॉब्लेम नाही राहणार असं मला तरी वाटतं. मी रोज काहीतरी शेअर करते म्हणजे याचा मतलब असतो. आपण ना, काही लोक असते त्यांना बुक लिहायची सवय असते, काही लोकांना. पण आपल्याबरोबर आपण लिहून ठेवलेलं वाचणार कोण? व्हिडिओ बघून मे बी ह्याच्यातून पुढे मला आठवल माझ्याबरोबर तो दिवस कुठला होता, त्या दिवशी असं मी शेअर केलं होतं. मे बी त्याचा काहीतरी माझ्याच जीवनावर की होऊन गेलं, ते होऊन गेलं, परिणाम हो. चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला मेडिटेशनच्या रिलेटेड काही असेल कमेंट करा. साधना ॲप करून आहे, परक ओम बट आहे, चेक करा. मला काय फोर्स म्हणायचं नाही किंवा तुम्हाला, पण तुम्ही मी जे बोलते त्याच्यावर विचार करा. खूप 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 जे काय विचार काय वाटत असेल सगळं गायब. वेळच नाही भेटत. शांत, भांडायला पण नाही, काही करायला पण नाही. शांत. व्हिडिओ लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.